नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन क्लास अंतर्गत आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 9वी विषय मराठी अंतर्गत नवीन पद्यपाठाला सुरुवात करणार आहोत। या पद्यपाठाचे नाव आहे या झोपडीत माझ्या। संबंधित पद्यपाठ एक प्रकारचे भजन असून जे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित आहेत। मित्रांनो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज याबद्दल बरीचशी माहिती आपणाला ज्ञात असेलच, तरीही पण ह्या पद्यपाठाच्या अनुषंगाने आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 ला अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झालेला होता। तर यांचे वडिलांचे नाव बंडोजी आणि आईचे नाव मंजुळाबाई असे होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आडकोजी महाराज यांना आपले गुरु मानले होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मराठी व हिंदी अशा भाषा ज्ञात होत्या। त्यांचा आपण एकूण जीवन कार्य पाहिलं तर त्यांनी आपल्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन यासाठी विशेष कार्य केलेले आहेत। ह्या संदर्भात समाज सुधारणा घडून यावी यासाठी सुद्धा त्यांचे आयुष्यामध्ये प्रयत्न राहिलेले आहेत। त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला होता। आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या त्यांच्या प्रसिद्ध काव्यातून मांडले। त्यांनी 1935 मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली। खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते। म्हणजे आज आपण पाहिलं की गुरुसेवा मंडळातर्फे भजनांचा कार्यक्रम जेव्हा आयोजित होते तर त्यांच्यामध्ये खंजिरी नावाचा वाद्य प्रकार हा तिथं असतोच असतो। तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते। आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु असून त्यांनी त्यांच्याकडून बरेचसे ज्ञान प्राप्त करून घेतले। विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक व सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते। एवढेच नव्हे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान सारख्या देशात जाऊन तिथे त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला। आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील म्हणजेच 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक सुद्धा झाली होती। त्यावेळेस आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिकान ठरले होते। भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊनच ग्राम विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा आणि विचारसरणी होती। समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी म्हणजे सतत चिंता केली। ग्रामोन्नती व ग्रामकल्याण या त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता। भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ग्राम विकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविल्यात। ह्या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या। हे आज त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्यानंतरच्या काळातही म्हणजे ते निघून गेल्यानंतरही त्यांनी ज्या उपकारक अशा सुधारणा सुचविल्या त्याची तीव्रतेने आज आपल्याला गरज भासते। याच्यातूनच अशा कार्यातूनच ह्या राष्ट्रसंतांचे दृष्टेपण आपल्याला दिसून येते। अमरावती जवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांनी वाङ्मय सेवेची पूर्तीच केलेली असं आपल्याला लक्षात येईल। स्वतःला ते तुकड्या दास म्हणत
कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपण बालपणी जीवन कंटिले ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणून खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली आहे. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावाने देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, अशा स्वरूपाचे विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडलेले आहेत. सर्व धर्म समभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केलाय. ही सर्व धर्म प्रार्थनेचा रोज वापर त्यांच्या मोझरी येथील आश्रमात आजही आपल्याला होताना दिसून येतो. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवन दृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन पण केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत पण भाग घेतला आणि कारावास पण भोगला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही खेडोपाडी जाऊन त्यांचे विचार जनसामान्यात रुजविण्याचे कार्य अहर्निशपणे करीत आहेत. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील याविषयीचे उपदेशपर मार्गदर्शन लेखन तुकडोजींनी आपल्या ग्रंथ साहित्यातून केलेले आहे. तुकडोजी महाराजांचे महापरिनिर्वाण हे अश्विन कृष्ण पंचमी शके 1890 म्हणजेच 31 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे आजही केले जात आहे. त्यांच्या ग्रामगीता ह्या ग्रामविकासावरील ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी ह्या पुस्तकातून ग्राम विकासावर बरेच मार्गदर्शन केले. त्याचबरोबर खेडे स्वयंपूर्ण कसे व्हावेत याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. तर ग्रामगीता हे पुस्तक विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच वाचावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज त्यांच्याच भजन या झोपडीत माझ्या ह्या भजनातील सारांश म्हणजेच ह्या भजनाची ओळख, हेतू, उद्देश आपण आता थोडक्यात समजून घेणार आहोत. तर प्रस्तुत पद्यपाठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही एक संबंध नसतो. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आपल्याजवळ पैसा खूप असला म्हणजे आपण सुखी असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. कारण सुख आणि दुःख ह्या मानवी मनाच्या भावभावना आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये वाटलं तर सुख किंवा वाटलं तर दुःख पण होऊ शकते. म्हणजेच लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो हेच ह्या प्रस्तुत कवितेतून, भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी चालबद्ध केलेले स्वरबद्ध भजन आता आपण ऐकूया. राजा सजी महाली, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, भूमीवरी पडावे, ताऱ्या
पहावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने. आम्हा जमीन माने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. कोणावरी ना बोजा, कोणावरी ना बोजा, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोहिलाजे. पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोहिलाजे. शांती सदा विराजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. हा तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी. मूर्ती तुझी रहावी, मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली. राजा सजी महाली,
सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण सुमधुर अशा आवाजामध्ये हा भजन ऐकलेला आहे. तर आता या भजनातील प्रत्येक कडव्यानुरूप आता आपण भावार्थ पाहूया. तर बघा, पहिला कडवा आहे, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजास जी महाली, यामध्ये महाली म्हणजेच राजवाडा, सौख्य म्हणजेच सुख. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की एखाद्या राजाला राजमहालात जी सुखे मिळाली, ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला मिळाली आहेत. अर्थात म्हणजे राजा जो आपल्या राजवाड्यात सुख उपभोगू शकतो, ते सर्व सुख मला माझ्या झोपडीमध्येच प्राप्त होतात. नंतरचा कडवा आहे, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. प्रस्तुत कडव्यातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे व रात्री आकाशातील चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला इथं मिळते. आणि विशेष म्हणजे देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी अगदी आनंदात राहतो. म्हणजे झोपडीमध्ये विशेष काही आलिशान बिछाने वगैरे नसतात. त्याचबरोबर जसे राजवाड्यातील सुखसुविधा आहेत तशा जरी नसल्या तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की त्याहीपेक्षा आनंद म्हणजे ह्या भूमीवर आरामात पडण्यात आणि त्याचबरोबर त्या जमिनीवर पडल्या पडल्या आकाशातील ताऱ्यांचा आस्वाद घेत चांदण्याकडे पाहत मला सुखाने झोप लागते. हे आनंद, हे सुख अगदी अवर्णनीय आहे. त्याच्यामुळे भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. हा जो सर्व आहे भक्तिभावातील, अध्यात्मातील आनंदसुद्धा मला या झोपडीमध्येच प्राप्त होते. नंतर पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. या कडव्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राजवाडा आणि झोपडीची तुलना करता असं म्हटलं आहे, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. जरी राजवाडा भव्य दिव्य असला तरी त्या ठिकाणी पहारे ठेवावे लागतात. म्हणून म्हटलेलं आहे, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. एवढे पहारे असूनही त्यातून चोऱ्या होतात. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हटलं आहे की महालामध्ये तिजोऱ्यात धन साठवून ठेवलेले असते, त्यावर सक्त पहारे ठेवले जातात, तरीसुद्धा तिथं चोऱ्या होतात. पण माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहेत. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही. चोरण्या इतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे ठेवण्याची गरजसुद्धा नाही. समोरचा कडवा, जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. म्हणजे आपल्याला जरी राजवाड्यामध्ये जायचं म्हटलं तरी आपल्याला सरसकट तिथं जाता येत नाही. तिथं बाहेर पहारेदार असतात, त्यांच्याकडून आपल्याला आतमध्ये जायला, सर्वसामान्यांना आतमध्ये जायला मज्जाव होत असतो. अटकाव हा शब्द महालाला लागू आहे. तिथं आपल्याला सरसकट जाता येत नाहीत. पण माझ्या झोपडीत असा मज्जाव शब्द किंवा असा अटकाव कदापि नसेल. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही.
माझ्या झोपडीत सर्वांचे स्वागत आहे. म्हणजे कोणीही कधीही माझ्या झोपडीमध्ये आला तरी त्याचं सदैव हसतमुखाने स्वागतच होईल. हे असं आपल्याला राजवाड्यामध्ये महालामध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून राजवाड्यापेक्षा सुद्धा माझी झोपडीच मला प्रिय आहे. समोर म्हणतात, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. या कडव्यातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात, कंदील आणि झुमरांची रोषणाई असते, सगळीकडे त्याचा लखलखाट असतो. पण माझ्या झोपडीत जमिनीवर आराम करणे हाच सन्मान आहे आणि ही धरतीच बिछाना आहे आणि ह्या जमिनीवर झोपण्याचे मला सौभाग्य लाभलेले आहे आणि हसतमुखाने ते स्वीकारलेले आहे. जरी राजवाड्यामध्ये मऊ बिछाने असतील, झुमरांची रोषणाई असेल, तरीही तिथं सुखाची झोप प्राप्त होऊ शकत नाही. ती सुखाची झोप मला माझ्या झोपडीमध्येच प्राप्त होते. नंतर म्हटले आहे, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझा. म्हणजेच प्रस्तुत कडव्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजा म्हणायचे आहे की माझ्या झोपडीत प्रेमाने या आणि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही. म्हणजे साधारणशी गोष्ट आहे की मोठा बंगला असला, राजवाडा असला की सर्वसाधारण माणसाला त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा खूप विचार करावा लागतो किंवा मनामध्ये अनाहूत भीती असते की इथं आपण जावं कसं. पण झोपडीत जाताना तसं नाही, त्या ठिकाणी आपण खुशाला जाऊ शकतो. म्हणून म्हटलेले आहे की माझ्या झोपडीमध्ये प्रेमाने या आणि प्रेमाने जा, हसतमुखाने या, हसतमुखाने जा. इथं येताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही. सर्व बिनधास्त पद्धतीने माझ्या झोपडीमध्ये ये जा करू शकतात. शेवटचा कडवा, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र. या कडव्यात म्हटलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, झोपडीत राहण्याचे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. म्हणजे देवांचा राजा इंद्र तोही लाजतो की माझ्या झोपडीमध्ये एवढा सुख कसा काय. म्हणून त्याला सुद्धा मनामध्ये लाजायला होते की राजवाड्यामध्ये एवढे धनदौलत, सौख्य, धनदौलत, मऊ बिछाने, श्यामदाने असूनसुद्धा जे सुख लाभत नाही ते सर्व सुख या झोपडीमध्ये कसे काय लाभतात. म्हणून त्यालासुद्धा माझ्या या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदते. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. विराजे म्हणजेच नांदते. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीमध्ये सदैव पाहाल तर आनंद आणि सौख्यच तुम्हाला प्राप्त होईल. इथं मनावर कुठलेही दडपण नाही. इथं कसलीही अनपेक्षित अशा मोठ्या इच्छा आकांक्षा नाहीत. अगदी अल्प अल्प सर्व साधनांमध्ये समाधान इथं प्राप्त होते. म्हणून माझ्या झोपडीतील सुखाचा हेवा साक्षात देवांचा राजा इंद्र याला सुद्धा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रस्तुत भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी श्रीमंती, वैभव याचा आपल्या सुखाशी काही एक संबंध नाही हे राजवाडा आणि झोपडी ह्या प्रतिकात्मक उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा आपण भावार्थसुद्धा पाहिलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी घरी याचं श्रवण करावं, त्याचबरोबर प्रस्तुत भजन घरी पण गुणगुणावं व या भजनाचा आस्वाद घ्यावा. या पद्यपाठावरील जो गृहपाठ दिलेला आहे तो विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवावा, लिहून काढावा. धन्यवाद.